नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण मधुमेह या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर मिताली जोशी. डॉक्टर मिताली जोशी, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे की टाईप 1 आणि टाईप 2 मधुमेह याबद्दल आपण बरंच ऐकलेलं असतं, पण या दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे, काय सांगाल याबद्दल? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा, कारण की प्रत्येक पेशंटच्या मनात हा प्रश्न येतोच जेव्हा त्यांना डायबिटीज डिटेक्ट होतो की त्यांना टाईप 1 आहे का टाईप 2 आहे. ॲक्च्युली जर क्लासिफिकेशन बघायला गेलो तर डायबिटीजचं खूप मोठं क्लासिफिकेशन आहे. बऱ्याच प्रकारचे डायबिटीज असतात. त्यातले सगळ्यात इझी क्लासिफिकेशन म्हणजे टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 हा ऑटो इम्युन डिझीज असतो, ज्याच्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती खूप वेगळ्या तऱ्हेने काम करते आणि आपल्याच पेशींना डिस्ट्रॉय करते. सो टाईप 1 डायबेटिक्समध्ये बीटा सेल्स ज्याच्यातनं इन्सुलिन निर्माण होतं ते डिस्ट्रॉय झालेले असतात. या पेशंट्समध्ये इन्सुलिन प्रोडक्शन होतच नाही आणि त्यांची ट्रीटमेंट म्हणजे इन्सुलिन इंजेक्शन्स, जे त्यांना प्रत्येक जेवणाबरोबर घ्यावे लागतात आणि काही बेझल इन्सुलिन्स असतात जे दिवसभर काम करतात, ते त्यांना दिवसातून एकदा घ्यावे लागतात. टाईप 2 डायबिटीज हा युजली लाईफस्टाईल डिझीज असतो. ऑफकोर्स थोडं त्याच्यात जेनेटिक फॅक्टर्स असतातच, पण टाईप 2 डायबिटिक पेशंट्सना औषधं काम करतात आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हेल्प करतं. सो ह्या पेशंट्सना इमिजिएटली इन्सुलिन घ्यायची गरज नसते. परंतु जसं वय वाढतं, डायबिटीजचा ड्युरेशन वाढतो, तसं हळूहळू त्यांचे बीटा सेल्स ही थकत जातात आणि इन्सुलिन प्रोडक्शन त्यांच्यातही कमी होतं. सो हे टाईप 2 डायबिटिक पेशंट्स टाईप 1 सारखे होऊन जातात. सो त्यांनाही इन्सुलिनच्या इंजेक्शनची गरज पडू शकते. इमिजिएटली नाही, पण लेटर इन लाईफ. द थर्ड इम्पॉर्टंट टाईप इज जेस्टेशनल डायबिटीज, जो खूप इम्पॉर्टंट आहे. तो प्रेग्नन्सीमध्ये डिटेक्ट होतो. हे तिसरं क्लासिफिकेशन हल्ली खूप इम्पॉर्टन्स मिळालेला आहे ह्याला. सगळे डॉक्टर्स खूप काळजी घेतात प्रेग्नंट बायकांमध्ये डायबिटीज होतो की नाही बघायला. पण हा तिसरा क्लासिफिकेशन आहे, हा टाईप 1 आणि टाईप 2च्या मध्ये कुठेतरी येतो. डॉक्टर मिताली जोशी, मधुमेह व्यवस्थापनात औषधोपचार, आहार आणि जीवनशैलीची भूमिका काय आहे आणि मधुमेही रुग्णांमध्ये विशेषतः महिला मधुमेहींसाठी उपवास कोणत्याही महत्त्वपूर्ण जोखमीशी संबंधित आहे का? हे दोन प्रश्न झाले, सो लेट्स ब्रेक इट डाऊन. जीवनशैली हे डायबिटीज मॅनेजमेंटचं 70% अंश आहे. औषधाचा भाग फक्त 30% असतो. एखादा डायबिटिक माणूस जीवनशैली मॅनेज करणार, यात किती पार्ट्स आहेत तेही तुम्हाला सांगते. पहिले म्हणजे डायट. सगळ्यांना हा पहिला प्रश्न असतो की काय खावं आणि काय नाही खावं डायबेटिक माणसाने, आणि एक बॅलन्स कसा स्ट्राईक करावा की खाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे, आपल्याला कंटाळा नाही आला पाहिजे की हेच खाऊन मला कंटाळा येतो, असा हा प्रश्न कधी आला नाही पाहिजे. दुसरा पार्ट म्हणजे एक्सरसाइज. सो एक्सरसाइज अगेन हल्ली लोकांना एक्सरसाइज करणं फार डिफिकल्ट जाते, वेळ मॅनेज होत नाही, एस्पेशली बायकांना, कारण वर्किंग बायका असतात, सगळे कामावर जातात, त्यांना फॅमिलीज मॅनेज करून, काम मॅनेज करून स्वतःची हेल्थ मॅनेज करायची असते. त्या नेहमी कंप्लेन करतात की एक्सरसाइजला वेळ मिळत नाही. कुठला तरी एक मधला रस्ता सापडलाच पाहिजे जिकडे आठवड्यातून 5 दिवस अर्ध्या तासासाठी त्या एक्सरसाइज करू शकतात. तिसरी गोष्ट म्हणजे झोप मिळणे. झोपेचा इफेक्ट किती मोठा असतो हे आपण कमीच एम्फसाइज करतो. कमीत कमी 7 तास नॉनस्टॉप झोप बायकांना मिळालीच पाहिजे, नाही तर सगळे आजार मोठे होऊन दिसतात आपल्याला. डायबिटीज वाढतो, बीपी वर खाली होतं, ॲसिडिटी वाढते. सो झोप कंप्लीट झालीच पाहिजे. जर स्त्रीचं वजन खूप जास्त असेल, स्लीप ॲपनियाचा आजार असेल, त्या बायका घोरत असतील, तर तेही ॲड्रेस केलंच पाहिजे. सो हे झालं जीवनशैलीचे ॲडजस्टमेंट्स. आता उपवास. उपवास हे आपल्या पद्धतीत येतं. हिंदुस्थानामध्ये उपवास खूप इम्पॉर्टंट असतात. सगळेजण आठवड्यातून 1 किंवा 2 किंवा इव्हन 3 उपवास धरतातच. ते सोडलं तर आता आपण नवरात्रात आहोत, मध्ये पर्युषण होऊन गेलं, लोकांची रमजानचे उपास असतात. सो उपास करता येणं हे लोकांना पाहिजे असतं. परंतु डायबिटिक माणूस हा त्याची औषधं म्हणा किंवा त्यांची जनरल लाईफस्टाईल म्हणा, हे सगळं खाण्याशी कनेक्टेड असतं. त्यामुळे उपास जर करायचाच झाला तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशी करा, एकटे स्वतःहून करायला जाऊ नका. जर अवॉइड करता आला तर उपास अवॉइड करणं हे बेटर असेल तुमच्यासाठी. अगेन
प्रत्येक माणूस वेगळा. जर पेशंट इन्सुलिनवर असेल तर उपास न केलेलंच बरं, कारण इन्सुलिननी शुगर पटकन लो जाऊ शकते आणि तुम्हाला चक्कर येऊन तुम्ही पडू शकता किंवा पेशंट हॉस्पिटलला पोहोचू शकतात. सो हा एक खूप वैयक्तिक प्रश्न आहे, उपास धरायचा की नाही हे प्रत्येक पेशंटने आपल्या डॉक्टरशी डिस्कस करूनच पुढे स्टेप घ्यावा. डॉक्टर मिताली जोशी, तुम्ही या ठिकाणी आला, तुमचा अमूल्य वेळ काढला, चांगली चर्चा केली, योग्य मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचे? स्क्रीनिंग आणि मॉनिटरिंग ह्या 2 इम्पॉर्टंट टूल्स आहेत जे सगळ्यांनी फॉलो करायचे आहेत. स्क्रीनिंग कोणी कधी करावं, कधी तुम्ही टेस्ट करावी की तुम्हाला डायबिटीज आहे की नाही. ह्याला काही एज नाही आहे. 15 वर्षाचं मूलसुद्धा टेस्टिंग करू शकतं. आय थिंक प्रत्येक माणसाने 20 वर्ष गाठली की त्यापुढे दर 6 महिन्यांनी एकदा एक स्क्रीनिंग शुगरची चेकिंग केलीच पाहिजे. नुसती शुगर नाही, जमलं तर HbA1c जो 3 महिन्याचा शुगरचा ॲव्हरेज असतं हे टेस्टिंग झालंच पाहिजे. स्क्रीनिंगनी कळेल आपल्याला की आपल्याला डायबिटीस आहे की नाही किंवा प्री डायबिटीस आहे की नाही. प्री डायबिटीस असेल तर तो प्रिव्हेंट करता येतो. मॉनिटरिंग हे डायबिटिक माणसांनी करावं. काही लोक फार लेट मॉनिटरिंग करतात, कधी वर्षातून एकदा वगैरे चेकिंग करतात. असं नाही चालत. आपल्याला आठवड्यातून किंवा ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा आपली शुगर किती आहे हे बघितलंच पाहिजे. बरोबर. जर खूप वर खाली होत असेल शुगर तर कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम्स आहेत. बरीच टेक्नॉलॉजी आहे आता जे तुम्हाला हेल्प करू शकतं. सो तुम्हाला कळतं की काय खाल्ल्याने काय होतं तुम्हाला. हे तुमचे डॉक्टर तुम्हाला जरूर सजेस्ट करू शकतात. हे वापरू शकतो आपण. मॉनिटरिंग खूप इझी होऊन जातं त्याच्यामुळे, सुयासारखं टोचत बसायला लागत नाही. आणि हे सगळं मॉनिटरिंग डायबेटिक माणसासाठी आयुष्यभर इम्पॉर्टंट आहे आणि ते त्यांनी फॉलो केलंच पाहिजे. तुम्ही मधुमेहावरील चर्चेद्वारे फेसबुक पेजवर सामील होऊ शकता. यूट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही मधुमेह पेज आहे. आजच्या विशेष कार्यक्रमात इतकंच. आपण इथेच थांबूया. नमस्कार.